नमस्कार मित्रांनो, आपण कविभूषण या राष्ट्रकवींचे आता पहिल्यांदा गोष्ट अशी आहे की राष्ट्रकवी का म्हणतोय मी. कविभूषण यांच्या कवनांच्या रसग्रहणाच्या शृंखलेमध्ये मी तुमचं स्वागत करतो. चला पाहूयात आपण कविभूषणांना राष्ट्रकवी का म्हणतो आहोत. आपण नाही म्हणत आहे, त्यांना राष्ट्रकवी म्हणलं गेलं ह्याचं एकमेव कारण हे तो काळ शिवछत्रपतींचा काळ, जिथं परप्रांतीय आक्रमकांचंच राज्य सगळ्या देशावर होतं. तिथं अर्थातच राजकवी जे असायचे ते सगळे प्रेम विरह अशा गोष्टींवरती कविता लिहिले जायच्या आणि त्या खूप ॲप्रिशिएट व्हायच्या, कौतुक व्हायचं त्यांचं. अशाच काळात कविभूषण यांनी त्या सगळा जो स्टिरियोटाईप होता तो तोडला आणि त्यांनी वीर रसात अशी कवनं लिहायला सुरुवात केली की ज्याच्यामध्ये राम, द्विजराम, बलराम अशा लोकांचे, आपल्या संस्कृतीतल्या महानायकांचे उल्लेख यायला लागतील. आणि त्याहून पुढे जाऊन त्यांनी ही सगळी कवनं शिवछत्रपतींवरती लिहिली, त्यांच्या प्रतापाचं वर्णन करताना लिहिली. त्यांचाच एक दोहा आज आपण बघणार आहोत. कविभूषणांच्या कवनांच्या रसग्रहणाच्या या शृंखलेत मी तुमचं स्वागत करतो. चला पाहूया कविभूषणांचा तो दोहा, जो दोहा खरं म्हणजे आम्हा मावळाच्या सगळ्या जीवनाचं इतिवृत्त सांगू. अनेक जण आम्हाला विचारतात की तुम्ही शिवछत्रपतींव्यतिरिक्त अजून कोणावर का नाही बोलत. तर त्याचंच उत्तर कदाचित कविभूषणांनी या दोह्यात दिलंय. कविभूषण म्हणतात, औरन को जाचो कहा, औरन को जाचो कहा नहीं जाचो शिवराज, औरन को जाचो कहा नहीं जाचो शिवराज, औरन को जाचो कहा जो जाचो शिवराज. लक्षात आलं? मी समजून सांगायचा प्रयत्न करतो. जाचो, जाचणं म्हणजे घ्याल तसा अर्थ आहे. जाचो कहाचा आम्ही घेतलेला अर्थ असा आहे की समजावून घेणं, एखाद्या नायकाचं अभ्यास करणं. औरन म्हणजे बाकीच्यांना चरित्र नायकांचा अभ्यास करण्यात काय अर्थ आहे. औरन को जाचो कहा, जर तुम्ही नहीं जाचो शिवराज, शिवरायांच्या चरित्राचा अभ्यास केला नाहीत तर तुम्ही इतर चरित्र नायकांचा अभ्यास करण्यात काय पॉइंट आहे, काय अर्थ आहे. पुढची ओळ काय आहे, औरन को जाचो कहा जो जाचो शिवराज. आणि एकदा की तुम्ही शिवचरित्राचा अभ्यास केला की बाकी कुणाचा अभ्यास करण्यात काय अर्थ आहे. भन्नाट आहे ना, पॅराडॉक्स आहे. तुम्ही म्हणून बघा, मी परत एकदा म्हणतो तुमच्यासाठी आणि मग आपण पुढच्या भागाकडे जाऊयात. औरन को जाचो कहा नहीं जाचो शिवराज, औरन को जाचो कहा जो जाचो शिवराज. पुढच्या भागात नवीन कवन घेऊन भेटूयात. तोपर्यंत जय शिवराय.